शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांमध्ये हाणामारी, मुंदडा पोलीस ठाण्यातच फ्रीस्टाईल हाणामारी, जामगावमधील घटना, जिल्हा परिषद निवडणुकीमुळे वाद. नाशिकचा विकास भरारी घेणार, विमानतळामुळे निर्यातीला चालना मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तेलंगणामधून एमआयएमला काढून टाका, देशात फक्त भगवा आणि निळाच चालणार, भाजप नेत्या नवनीत राणांचा एमआयएमवर निशाणा. जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही, स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतायत, सरसंघचालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य. आपण 75 वर्षांचे झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, सरसंघचालकांनी दिले निवृत्तीचे संकेत. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता, संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे मध्ये होणार निवडणूक. मुंबईतील मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं, आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. दाओसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले, मेक इन इंडियावर आता मोठा भर, टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देणार, सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी, अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं भूमिपूजन, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट. देवखेळ वेब सिरीजच्या वादावर पडदा, दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी, गुहागरच्या गावात जाऊन सुकाई देवीला घातलं गारहाणं. आशिष शेलारांची देवखेडवर बंदी घालण्याची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली मागणी. मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयाने वाढ. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद, वांद्रे पश्चिमेतील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू, कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निर्बंध, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. भिवंडीत गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, आगीत 3 ते 4 गोदाम जळून खाक, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अमरावतीत श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राडा, प्राध्यापकांचं प्राचार्यांविरोधात बंड, राड्याचे सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती. सीटीईटी परीक्षेत महिलांना मंगळसूत्र काढायला लावलं, दानवेंची टीका, तर मुख्यमंत्री फडणवीसांचं चौकशीचं आश्वासन. विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित, मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर. 114 राफेल विमानांसाठी भारत आणि फ्रान्समध्ये लवकरच करार होणार, 3,25,000 कोटींचा करार अपेक्षित, 114 पैकी 96 लढाऊ विमानं भारतात बनणार. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग, अमेरिकेनं केलं मान्य, भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत दिला चीन पाकला संदेश. युक्रेन रशिया युद्ध संपण्यासाठी जूनची मुदत, अमेरिकेची दोन्ही देशांना मुदत, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची माहिती. सुदानमध्ये ड्रोन हल्ल्यात 24 जण ठार, एका निमलष्करी गटाकडून ड्रोन हल्ला, सूत्रांची माहिती. चंद्रपुरातील शेतकऱ्यांना सरकार पुढे पसरले हात, रोशन पुळेंची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी. अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतला,
कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत. शेगावात भाविकांचा महापूर. गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त संत नगरी हाऊसफुल. महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर बंद राहणार. भाविकांच्या सुरक्षेसाठी दर्शन राहणार बंद.